नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट विजय शिंदे सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 1995 पासून त्यांनी या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करायला सुरुवात केली आणि रेसिडेन्शियल असेल, काही कमर्शियल आणि अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी कामं केलेली आहेत. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, ग्रामीण भागात स्पेशली काही काम करताना काही वेगळे अनुभव येतात का, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून, ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं 30 वर्षांपूर्वी जेव्हा या क्षेत्रामध्ये आर्किटेक्ट तर नाहीच, सिव्हिल इंजिनियर ही संकल्पना फारशी आली नव्हती, तेव्हा मिस्त्री किंवा कॉन्ट्रॅक्टर असेच लोक काम करायचे सगळे. तर तेव्हा तुम्ही या क्षेत्राकडे कसं काय वळला, त्याच्यासाठी प्रेरणास्थान तुमचं कोण होतं? माझे प्रेरणास्थान म्हणजे माझे वडीलच होते. येस येस, माझे वडीलच होते. म्हणजे विषय असा होता का वडिलांना आहे ना जसं घराचं काम करायचं होतं, मग ती त्यावेळेस एक प्लॅन करायचा म्हणून इंजिनियर कडे गेले. बरोबर. तर त्यावेळेला इंजिनियरनी जी फी आहे ती 800 रुपये सांगितली होती त्यावेळेला. 1990-92 ची गोष्ट आहे. मग वडिलांना असं वाटलं का अरे मग म्हटलं पुढं चालून आहे ना, हे आपल्या घराचं काम अशा पद्धतीने करता येईल. मग तो विषय असं झाला का मुलाला पण याच्यातच टाकायचं. बरोबर. आणि मुलाला याच्यात टाकायचं, त्याच्यानुसार मग ते आम्ही पुढे ते अपडेट होत गेलो त्या पद्धतीने. बरोबर. असा विषय. मग तेव्हा ज्या शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर पहिला सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस कुठे गेली थोडा अनुभव मिळवण्यासाठी, आणि जो पहिला प्रोजेक्ट केला स्वतः वैयक्तिकरित्या तो कुठला होता, कसा झाला, कोणाच्या रेफरन्सनं तो मिळाला, तर तो अनुभव कसा होता? आता मी पहिले जवळपास 10 वर्ष प्रॅक्टिस ही काही आर्किटेक्टकडे केलेली आहे, काही बी सिव्हिल वाल्यांकडे पण केलेली आहे, काही बिल्डरांकडे पण प्रॅक्टिस केली, आणि काही स्ट्रक्चरल डिझायनर यांच्याकडे पण केलेली. तर मग ती असं मला जवळपास 10 वर्ष गेले. आणि 10 वर्षानंतर ज्यावेळेस असं मला वाटलं की माझ्याकडे आता एक्सपिरियन्स भरपूर आलेला आहे, तर आता आपण कुठेतरी एक व्यवसायात उतरावं. मी व्यवसायात मग उतरलो तर मी निफाडमध्ये पहिले छोटे कामं घ्यायला चालू केले. कारण की घरातून जसं बिल्डरचा किंवा आर्किटेक्टचा यांचा कोणता एक सराउंडिंग आम्हाला नव्हता. बरोबर. मग आम्ही काय केलं, थोडंसं स्टेप बाय स्टेप काम करीत गेलो, आणि मग असे आम्हाला कामं पुढे करता आले, मिळत गेली. हो. मग आम्ही सगळ्यात जास्त आर्किटेक्चर फील्डचे पण काम केले, सिव्हिलचे पण केलेले आहे, आणि बाकीचे असे छोटे मोठे जे आहेत प्रोजेक्ट ते पण पद्धतीने केलेले आहे. बरोबर आहे. या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अनस्किल्ड लेबर किंवा कुशल कामगारांचं प्रमाण बरंच आहे. तर अशा लोकांबरोबर काम कसं तुम्ही करता आणि कसं त्यांच्याकडनं ते लेबर मॅनेजमेंट कसं करता? आता लेबर मॅनेजमेंटचा विषय म्हटलं तर माझ्याकडे तो काही येत नाही. बरोबर. आमच्याकडे कसं असतं, जे कॉन्ट्रॅक्टर आहे, बरोबर, आम्ही ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर नेमतो तर नेमल्यानंतर विषय असा येतो का ते सब कॉन्ट्रॅक्टर खाली बघतात. बरोबर. म्हणजे जसं प्लास्टरचे ठेकेदार वेगळे असतात, टाईलवाले वेगळे असतात, असे वेगवेगळे जे आहे ते कव्हर करतात. त्याच्यावर आमचं फक्त कसं असतं, जो मेन कॉन्ट्रॅक्टर आहे. बरोबर. आणि कॉन्ट्रॅक्टर आता काय जवळपास सगळे सिव्हिल इंजिनियरचे, आणि जास्त आता आम्हाला एवढं डीप मध्ये बोलायची गरज नाही पडत. बरोबर. म्हणजे त्यांना कसं एकदा प्लॅन दिला, एकदा त्यांचं सॅटिस्फॅक्शन एकदा क्लिअर केलं, बरोबर, का ते त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. आणि जे लेबर वर्कचे विषय आहे हा त्यांच्याकडे जातं, जेव्हा आपल्याकडे एवढं काही विषय येत नाही. दुसरं, आर्किटेक्ट या फेज मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते. तर प्लॅन या स्टेजचं महत्व तुमच्या दृष्टीने काय आहे आणि तुम्ही कसं प्लॅनवर काम करता? आता विषय असा आहे, ज्यावेळेस मी 95 ला काम चालू केलं तर प्लॅनिंगला काहीच महत्व नव्हतं. त्यावेळेला म्हणजे कसं होतं, 1000-1500 जरी म्हटलं तरी ते खूप वाटायचे. बरोबर. आणि त्यावेळेला कस्टमर एवढे काही देत नव्हते. मग अरे मग तू प्लॅन मध्ये काय करतो, मग तू कॉन्ट्रॅक्टरशिप कर. मी 1-2 वर्ष कॉन्ट्रॅक्टरशिपचा पण प्रयत्न केला, पण त्यावेळेला प्रॉब्लेम काय यायचा का मोबाईल नव्हते, आणि मोबाईल नसल्यावर काय होतं, जसं आपल्याला वाहू पाहिजे, वीट पाहिजे, त्यासाठी आम्हाला त्या जागेवर जावं लागत होतं. आणि त्या जागेवर जात असताना ते मेंबर भेटत नव्हते, काही नव्हते, किंवा लेबर वर्क आहे तर त्यांना पूर्ण घरी जाऊन त्यांना पाहून त्यांना शोधून आणणं हे खूप काम होतं. मग त्याच्यामुळे आम्ही ते जास्त काही केलंच नाही. सुरुवातीचे 1-2 वर्ष केलेत आम्ही, पण तो विषय पूर्ण बंदच करून टाकला आम्ही त्यावेळेला. बरोबर. असं. आणि दुसरं, एक आर्किटेक्ट म्हणून जेव्हा आपण चांगला काहीतरी वेगळा प्लॅन करत असतो, काहीतरी क्रिएटिव्ह करत असतो, आणि जेव्हा आपण त्या कस्टमरला पुन्हा दाखवतो तेव्हा तो म्हणतो की माझं बजेट कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये बसवा. तर अशा वेळेला ते क्रिएटिव्हिटी, बजेट आणि क्वालिटी या तिन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता डिझाईन मध्ये? आता तो विषय असा येतो, ज्यावेळेस कस्टमरचं नक्की म्हणणं काय, त्याची रिक्वायरमेंट काय ही पाहिली जाते, त्याच्यानुसार त्याचे किती स्क्वेअर फूट बसतात ते. मग उदाहरणार्थ एखादं दर 2000 स्क्वेअर फुटाचं काम बजेट बसतंय, पण त्याचे ते
बजेटमध्ये येत नाही. मग आम्ही त्याला काय रिक्वायरमेंट सांगतो की तू एवढं नाही एवढंच काम कर. मग आम्ही काय करतो, मग त्याला लो बजेटमध्ये विषय सांगतो की एवढं स्क्वेअर फूट कमी काम केलं तर त्या पद्धतीने तुला पण ते करता येईल आणि बाकीचे जे आहे तुला नंतर ते प्लस पण वाढवता येईल. बरोबर. नंतर रिक्वायरमेंट नुसार आज गरज किती आहे, घरात मेंबर किती आहे, ते मेंबर नुसारच मग काय प्रायव्हसी पाहिजे, अत्यावश्यक गरज काय ती पाहिली जाईल आणि त्याच्यानुसारच ते प्लॅनिंग वर विषय आम्ही क्लिअर करतो. पण कारण नसताना जिथं बजेट वाढतंय ते कमी कसं होईल हे पाहिलं जातं, कारण की कमी रेटमध्ये काम होत नाही आज. बरोबर. कारण काय झालंय, सिमेंटचे रेट, स्टीलचे रेट, मजुरीचे रेट म्हणजे सगळेच याचे ना कॉस्टिंग रेट खूप वाढले गेलेले आणि रेट वाढल्यामुळे काय होतं का आपल्याला फक्त एकच चान्स असा आहे का एक फक्त त्यांची प्रायव्हसी मेंबर किती काय या दृष्टिकोनातून तो पाहून फक्त तेवढ्या याच्यातच ते कसं काम करता येईल आपण ते महत्वाचा विषय घेतो. बरोबर. असं उदाहरणार्थ एखादं कसं असतं, जसं स्क्वेअर फूट जास्त राहिलंय तो म्हणतो माझं बजेट एवढे तर आम्ही कमी स्क्वेअर फूट मध्ये काय नवीन अपडेट घेता येईल आपल्याला, आपण तो महत्वाचा विषय घेतो. अगदीच. आता थोडा एक वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर प्रशासनानं काम करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता विषय असा आहे, आम्ही पहिल्यापासून निफाडमध्येच काम करतो. बरोबर. निफाड म्हणजे खूप काही मोठं शहर नाहीये, एक थोडासा ग्रामीण मधचाच विषय होतो. पण मग आता ग्रामीण मध्ये काय होतं का ज्या काही गोष्टी कमतरता जाणवत आहे बरोबर तर त्या दृष्टिकोनातून तो विचार होणं खूप गरजेचं आहे. होय. असा विषय होतो त्याला. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो, तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर जनरली बघता का बघितले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? कसं स्टील असावं? आता विषय कसा असतो, आता जवळपास आमचे जे स्ट्रक्चरल इंजिनियर आम्ही त्यांचा कधी कधी रेफरन्स घेतो. बरोबर. आणि त्या रेफरन्स नुसार आम्ही चालतो. हो. जसं ते सांगतात का 500 डी घ्या, हे घ्या, ते घ्या, आता भरपूर प्रकार आलेले आहेत. मग जसं ते नवीन अपडेट येतात त्या पद्धतीने ते सांगतात, आम्ही त्या पद्धतीने पुढे कंटिन्यू करतो. आयकॉन स्टील वापरले कधी आपण? हो, मी एक निपाडला शरद पाटील म्हणून बालरोग हॉस्पिटल त्या हॉस्पिटलला पूर्ण 100% ना आयकॉनचं स्टील वापरलेलं आहे. मग कसा आहे तुमचा अनुभव, त्यांची प्रॉडक्ट सर्व्हिस? तुमचं जे कंपनीचं जे स्टील आहे ना ते एकदम चांगलं आणि बेस्ट वाटलेलं आहे. म्हणजे त्याच्यात असे कधी काही प्रॉब्लेम जाणवले नाही, काही नाही. आणि तसे कंपनीचे जे इंजिनियर आहे त्यांनी पण साईट व्हिजिट केलेले आहे आणि कधी कधी आमच्याशी येऊन प्रत्यक्षात पण भेटी घेतलेल्या आहे. म्हणजे ते विचारतात तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, काय आहे का, आम्हाला वरती तसं कंपनीशी सांगायला पाहिजे असा विषय. पण तसं आजपर्यंत काही प्रॉब्लेम आम्हाला आलेलाच नाही. मागच्या 30 वर्षांमध्ये आता एवढे प्रोजेक्ट केल्यानंतर त्यातला एकच प्रोजेक्ट जर निवडायची वेळ आली जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल तर तो कुठला आणि त्याची काय वैशिष्ट्य? आता 30 वर्षात म्हणजे काय झालंय, घरांचे कामं तर खूप झालेले म्हणजे बंगलोच. आता आमच्याकडे काय होतं, जास्त करून फार्म हाऊस जास्त चालतात. मग त्याच्यात माझे जसे काही कमर्शियल झाले, जसे पेट्रोल पंपाचे झाले, हॉस्पिटलचे झाले, फ्लॅट बिल्डिंग झालेले, रोजच्या स्कीमा झालेल्या आहे, इंडिव्हिज्युअल बंगले पण झालेले आहे. बरोबर. मग जर आता एवढा मी बागचा तर नाही विचार करू शकत, पण आताच्या मितीला मी एवढं म्हणू शकतो का निफाडमध्ये एक परत बालरोग हॉस्पिटल तयार केलंय. वा. तर ते मला चांगलं वाटलं आणि मी ते काय करतोय आता पुढे कंपनीला सुद्धा रेफरन्स आपण देतो. ते अवॉर्ड जे असतात ना स्ट्रक्चर अवॉर्ड त्याच्यामध्ये ते देणार आहे असं. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर आर्किटेक्ट येतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आमचा प्रामाणिक सल्ला एकच का मुलांनी कमीत कमी 5 वर्ष तरी प्रत्येक फील्डचा आहे ना एक्सपिरियन्स घेणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही स्ट्रक्चर इंजिनियरकडे ना एखादी 2 वर्ष काढले पाहिजे, आर्किटेक्टच्या फील्डमध्ये प्रॅक्टिस केली पाहिजे, कुठेतरी एखाद्या बिल्डरकडे प्रॅक्टिस केली पाहिजे. तुम्ही सर्व फील्डचा पूर्ण अनुभव घेऊनच तुम्ही स्वतः स्टँड व्हायला पाहिजे. नक्कीच. नुसतं शिकून डायरेक्ट बाहेर दुकान लावण्यात ही साप चुकीची गोष्ट आहे. बरोबर बरोबर. असं त्याच्यानं काय होतं, एक कस्टमरचा पण प्रॉब्लेम निर्माण होतो आणि स्वतः जो इंजिनियर आहे न्यू मध्ये त्याला सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट तयार होतो. बरोबर बरोबर. असं विषय. तर आपलं म्हणणं आहे की मिनिमम 5 वर्ष तरी एक्सपिरियन्स घ्यावा आणि त्याच्यानंतरच मार्केटमध्ये कामाला सुरुवात करावी. नक्की. तर ते आर्किटेक्ट विजय शिंदे सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रात किमान 5 वर्षांचा तरी अनुभव घ्या, म्हणजे त्यातल्या प्रॅक्टिकल खाचाखोचा अडचणी तुमच्या सगळ्या लक्षात येतील आणि मग तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या कामाला सुरुवात करा. सर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.